महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसजे डेव्हलपर्स मिरज। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती आकर्षक गणपती सजावट स्पर्धा आपण घेतो आहे आणि या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसजे डेव्हलपर्स मिरज। गणपती बाप्पा मोरया। खरं तर खूप छान छान सजावटी आपण बघतोय। बऱ्याच ठिकाणी सजावटी म्हणता येणार नाही, अखंड देखावे त्यांनी उभं केलेले आहेत असंही काही ठिकाणी बघायला मिळते। तर असंच आपण आलेलो आहोत अभिजित वाघमारे यांच्या घरी। त्यांचे कुटुंबीय आता आपल्या सोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। खूप छान देखावा सादर केलेला आहे, तुम्ही सजावट केलेली आहे, काय केलं एक थोड्या शब्दात आम्हाला सांगा। सध्याचं जर आपण बघितलं तर सगळीकडे शहरीकरण होत आहे, तर त्या शहरीकरणातून लोकांना थोडासा चेंज आता पाहिजे आहे। त्यामुळे लोक आता शहरानंतर ग्रामीण भागात जायला बघत आहेत। ग्रामीण भागात जाऊन तिथे त्यांना राहायचं आहे किंवा त्यांना वास्तव्य करायचं आहे। तर आम्ही ग्रामीण भागाचा देखावा सादर केलेला आहे की ज्याच्यामध्ये आम्ही त्या जुनी संस्कृती दाखवलेली आणि पूर्णपणे गाव जे असतं ते गाव कशा पद्धतीचं आहे आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही जे गाव तयार करत असताना आमच्या डोक्यात एकच कॉन्सेप्ट होती की जे आपले लहान मुलं आहेत त्यांना आपली संस्कृती माहिती पडावी, आपला वारसा पुढे जावा आणि अगदी आम्ही त्याच्यात लहान लहान गोष्टीसुद्धा हे केलेल्या आहेत की जेणेकरून वासुदेव असेल किंवा विहिरीवरती पाणी भरायला गेलेल्या महिला असतील, जिथे विचारांची देवाणघेवाण होईल किंवा वासुदेव जे येतील सकाळी आपल्याकडे, तर ते त्यांच्या ह्याच्यातून काय म्हणतात की गाण्यातून वगैरे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत की सांगून समजून जातात। तर तशा गोष्टी आम्ही
केलेल्या आहे आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावाला नाव सुंदर गाव दिलेलं आहे, कारण की जसं एक गाव असावं सुंदर तसेच तिथल्या माणसांचे विचारही सुंदर असावेत ही आमची इच्छा आहे. आणि सगळ्यात मोठं श्रेय याच्यामध्ये आमच्या भावाचा आहे, जो सध्या आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्याच्या काय म्हणतात की कर्तव्य बजावत आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला खरंच खूप धन्यवाद म्हणू आणि आम्ही तुम्हालाही धन्यवाद बोलू की तुम्ही आमच्यापर्यंत इथे येऊन आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल. धन्यवाद. नाही, खरंच आहे. सध्या जसं त्यांनी सांगितलं की त्यांचे बंधुराज ड्युटी निभावत आहेत, ते सध्या मुंबईत आहेत, पण तरी सुद्धा ही जी सजावट आहे यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही बघता खूप छान पद्धतीने कार्डबोर्डचं त्यांनी झोपड्या केलेल्या आहेत, विहीर केलेली आहे, छान बैलगाडी आहे, शेती कशी असावी काय असावं ह्याचं त्यांनी उदाहरण इथे दाखवलेलं आहे. एक डोंगर सुद्धा केलेला आहे जो आता आपल्याला बघायला मिळत नाही, कारण तिथं आता वास्तव्य माणसांनी चालू केल्यामुळे मुलांना हे सगळं बघणं आता अवघड झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं भान त्यांनी ठेवून खूप छान केलंय. त्याबरोबर बाप्पाची मूर्ती ही त्यांची खूप सुंदर आहे. जाताना आपण नैवेद्य म्हणून बाप्पाला मोदक देत असतो की पाठवणी करत असताना, पण त्यांचा बाप्पा येताना पण आणि जाताना पण स्वतःचे मोदक स्वतः घेऊन आलेला आहे. खूप छान मूर्ती आहे. आणि एकंदर गणपती हा बुद्धीची देवता आहे आणि तोच ही सगळी बुद्धी आपल्याला देत असतो की तुम्ही हे एवढं सगळं छान छान करावं, आणि हे त्यांनी केलेलं आहे. असेच अजूनही खूप सुंदर सजावटी आपण बघणार आहे. आमच्यासोबत असेच राहा. धन्यवाद.